जेव्हापासून मी बिग बॉसवर व्हिडिओ बनवायची ना, तेव्हापासून प्रत्येक कॉमेंट सेशनमध्ये ना मला एक कॉमेंट यायचा नेहमी, की "तू विदर्भाची आहेस का? तू कन्फर्म विदर्भाची आहेस." "नाही, तू विदर्भाची आहेस गं." पण मी त्यावर कधीच काही उत्तर देत नव्हते. परंतु या व्हिडिओने आखरीमध्ये ना तुम्हाला समजून येईल, की मी विदर्भाची आहे की नाही आहे वगैरे म्हणून. सो हाय गाईज, वेलकम टू माय चॅनल. तर उन्हाळा सुरू झालेले आहेत आणि सर्वांच्या घरामध्ये काही ना काही पापड, चकल्या, आलू चिप्स हे काही ना काही बनत आहे. तर आमच्या घरीसुद्धा हेच प्रकार बनवत होते आणि हा आहे म्हणजे आमच्या घरी तरी कुरमुड्या म्हणतात. आता खूप लोकांच्या घरी काय काय वेगवेगळे शब्द असतील. आणि त्या दिवशी आम्ही आलू चिप्स बनवलेले होते आणि ते वाळून मस्त सुकलेले होते. आता ह्यांना तळायची फक्त वाट आहे. तर माझी मम्मी कुरमुड्या बनवत होती आणि मला कुरमुड्याचा घाटा एवढा आवडते ना, मतलब वर्षातून एकदाच खायला भेटते आणि एवढा टेस्टी वाटते. लिटरली मी लहानपणी मम्मीकडे रड मांडायची, मला पाहिजे, मला पाहिजे. आणि मम्मी जसा बनवायची ना, बनवल्यानंतर चुपचापसे जायचं आणि मग त्या चांगल्या चांगल्या कुरमुड्या तोडून खायच्या. म्हणजे काय मज्जा येत होती यार, लिटरली काय मज्जा येत होती. परंतु आता मी मम्मीला डायरेक्टच मागते आणि डायरेक्टच खाते आणि एवढा टेस्टी होता यार. म्हणजे लहानपणीच्या पूर्ण आठवणी लिटरली पूर्ण असा रिक्रिएट झाला डोक्यामध्ये. आणि कुरमुड्या आमच्या घरच्या बघा किती सफेद, कारण की माझी मम्मी ना ते जे गहू आहेत ना रोज स्वच्छ पाण्यामध्ये धुते, त्याच्यामुळे वास किंवा असे काही पिवळ्या प्रकारे दिसत नाही. खूप असे क्लिअर व्हाईट दिसतात आणि खूप सुंदर सुद्धा तळले जातात. आय जस्ट लव्ह इट. तर तुम्ही बघू शकता किती पांढऱ्या पांढऱ्या आणि शुभ्र शुभ्र झालेल्या आहेत. अशा प्रकारे कुरमुड्या रेडी झालेल्या होत्या आणि मी फक्त वाट बघत होती की मम्मी खाली केव्हा जाणार आणि मी कुरमुड्या तिथून कसे चोरणार आणि खाणार वगैरे म्हणून. आणि खूप सुंदर कुरमुड्या झाल्या होत्या. लिटरली असं वाटत होतं की त्यांच्याकडे बघत बसायचा, कारण की खूप खूप पांढऱ्या आणि शुभ्र दिसत होत्या. लिटरली खूप पांढऱ्या आणि शुभ्र दिसत होत्या. आय जस्ट लव्ह इट. आणि मला खूप आनंद झाला ह्यांना बनवून खाऊन. बाकी तुमच्या घरी कसे बनवतात ते मला नक्की सांगाल कॉमेंटमध्ये.